बाळा, आयुष्याच्या तुफानी रणांगणात जेव्हा ऊन तळपतं आणि संघर्ष अंगावर येतो तेव्हा मन गोंधळून जातं. वाटतं ही भिंत पारच होणार नाही, हे डोंगर हालणार नाहीत. पण हे लक्षात ठेव, श्री स्वामी समर्थ आपली कठीणतम परीक्षा त्यांच्याच सर्वाधिक समर्थ शूराला देतात. तू वादळाच्या मध्यभागी आहेस याचा अर्थ तू कमकुवत नाहीस. उलट स्वामींनी तुझ्यातली ताकद ओळखली आहे, जी कदाचित तुला अजून स्वतःलाही पूर्ण जाणवत नाही. स्वामींनी तुला निवडलंय. असंख्य जीवांमध्ये तुला हे संकट दिलं कारण ते जाणतात तू टिकशील, उभा राहशील, पुढे जाशील. त्यांनी तुला श्रद्धेची ढाल, चिकाटीची तलवार आणि न तुटणारा आत्मा दिलाय. तू ज्या ज्या परीक्षेतून जातोयस, ज्या ज्या अडचणीत अडखळतोयस, ते सगळं तुझ्या आत्म्याला धार लावतंय, तुला अजून मोठ्या ध्येयासाठी तयार करतंय. इतिहासातल्या पराक्रमींचा विचार कर, ज्यांनी अशक्य वाटणारी पायरी चढली. त्यांची किमया त्यांच्या बळात नव्हती, ती त्यांच्या अचल श्रद्धेत होती. तुझं सामर्थ्यही तसंच, स्वामी समर्थांवर टेकलेल्या विश्वासात. हा लढा फक्त तुझा नाही, तो स्वामींचा युद्ध आहे आणि त्यांच्या युद्धात पराभव नसतो. जेव्हा शंका कानाशी कुजबुजते तेव्हा विश्वासावर उभा राहा. जेव्हा विरोधक वार करतो तेव्हा आठव, स्वामी तुझ्या प्रत्येक पावलावर आहेत. तेच तुझी ढाल, तेच तुझी तलवार, तेच तुझा आसरा. युद्ध पेटलेलं असलं तरी विजयाचं फरमान आधीच निघालेलं असतं, स्वामींच्या कृपेने. डोकं वर करून उभा राहा, स्वामींचा योद्धा. तुझ्या जखमा पराभवाची खून नाही, त्या जगण्याच्या, लढण्याच्या, उभं राहण्याच्या साक्ष आहेत. लढत राहा, प्रार्थना करत राहा, विश्वास ठेवत राहा. तू घेतलेली प्रत्येक टक्कर तुला स्वामींनी आखून दिलेल्या मोठ्या कार्याजवळ नेते. लक्षात ठेव, तू फक्त योद्धा नाहीस, तू त्यांच्या निवडीचा योद्धा आहेस आणि स्वामींच्या सोबत विजय अटळ असतो. या वाटेवर चालताना प्रत्येक परीक्षा तुला परिष्कृत करते. जसं सोने अग्नीमध्ये शुद्ध होतं, तसंच स्वामी तुझ्या संघर्षांच्या तापानं तुझ्यातील उत्तम गुण उजळवत आहेत. ही शिक्षा नाही, तयारी आहे. उचल होण्याआधी तयारी होते. वर नेताना तुझं चारित्र्य त्या उंचीची जबाबदारी पेलू शकेल याची खात्री स्वामी करतात. दऱ्याखोऱ्यात श्रद्धा कसोटीला लागते. सगळं सुरळीत असेल तर विश्वास ठेवणं सोपं असतं, पण अंधार दाटला की खरी श्रद्धा जन्माला येते. मार्ग नाही असं वाटतं, खांद्यांवर जगाचं ओझं आहे असं भासतं, तेव्हाच स्वामी सर्वाधिक जवळ असतात. ते कधी उशीर करत नाहीत, त्यांचा वेळ परिपूर्ण असतो. तुला उशीर वाटतोय तो दिव्य वेध आहे, तुझं पाऊल नशिबीच्या योग्य वेळी पडावं म्हणून. खरे योद्धे फक्त बलाढ्य नसतात, ते पुन्हा पुन्हा उभे राहणारे असतात. पडले तरी उठतात, अडले तरी रस्ता काढतात. तू प्रत्येक वेळी उभा राहतोस तेव्हा विरोधकाला संदेश जातो, मी हार मानणार नाही. छोटं का होईना, पुढचं पाऊल म्हणजेच विजय. कारण युद्धाचं मोजमाप युद्धाच्या आकाराने नाही, हृदयाच्या धाडसाने होतं. तुझ्यावर चारही बाजूंनी दबाव आला तरी चुरगळला जाणार नाहीस. मार्ग नजरेआड झाला तरी निराश होणार नाहीस. निंदा नालस्ती झाली तरी स्वामी सोडत नाहीत. खाली पाडलं तरी तुटत नाहीस. हा स्वामींच्या योद्ध्याचा लक्षण धर्म आहे. ते तुझ्या आत अडीग आत्मबल टिकवून ठेवतात. माघार नाही. पळायची इच्छा झाली तरी आठव, ज्याचं युद्ध स्वामींचं आहे तिथे मागे वळण नाही. समोर उभा राहा. समुद्र फोडणारे, सिंहाचे तोंड बंद करणारे, मृत्यूवर मात करवणारे तेच श्री स्वामी समर्थ आज तुझ्यासाठी लढत आहेत. तू जिंकणाऱ्या बाजूला आहेस. आणि हो, विजय फक्त शेवटाचा निकाल नाही,
तो प्रवासात घडतो. प्रत्येक संघर्ष तुला स्वामींच्या हृदयाजवळ आणतो. प्रत्येक छोट्या मोठ्या विजयात त्यांचा हात तुला दिसू लागतो. तू पराभवासाठी जन्मलेला नाहीस, तू उन्नतीसाठी घडलाय. तुझं युद्ध हे तुझ्या आयुष्याचं आशीर्वादरूप रूपांतर आहे, जे तुला स्वामींच्या कार्यासाठी आकार देतंय. म्हणून या धगधगत्या रणांगणाच्या मध्यभागी उभा राहून हे जाणून घे, तू फक्त तग धरत नाहीयेस, तू उमलत आहेस. प्रत्येक लढाई तुला तुझ्या दिव्य नियतीजवळ ढकलते. धीर धर, लढत रहा. स्वामी तुझ्या बरोबर आहेत आणि स्वामी कधी हरत नाहीत.